नमस्कार, मी स्मिता शिंदे. नमस्कार, मी मनीषा गावडे. स्वागत आहे आपलं बाय माणूस मध्ये. न्यूज नवे व्ह्यूज या संकल्पनेवर आधारित YouTube जगतातील सगळ्यात पहिलं, हक्काचं, इतरांपेक्षा वेगळं वृत्त संकलन करणारं एकमेव चॅनल बाय माणूस. जुन्नर वनविभाग निसर्ग संवर्धनाचा समृद्ध वारसा देवराई या संदर्भ ग्रंथाचा लोकार्पण सोहळा नुकताच खेड तालुक्यातील शिरोली वनपरिक्षेत्र कार्यालयात खेडचे आमदार दिलीप मोहिते व जुन्नर वनविभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला. वनस्पती अभ्यासक डॉक्टर सविता रहांगडाले व डॉक्टर संजय रहांगडाले यांच्या 20 वर्षाच्या संशोधनानंतर जुन्नर वनविभागातील एकूण 101 देवराया, त्यांची परंपरा, जैवविविधता व देवरायांचं सामाजिक, आर्थिक व लोकांची परस्पर संबंध हे विशद करणारा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ जुन्नर वनविभागातील निसर्ग संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरणार आहे. या सर्व देवरायांमधून एकूण 815 सपुष्प वनस्पती व 36 नेचेवर्गीय वनस्पती व 102 प्राण्यांची नोंद करण्यात आलेली आहे. यातील 99 देवराया या परंपरागत आहेत व 2 मानव निर्मित आहेत. या सगळ्यांबद्दल विस्तृत प्रमाणात संशोधनात्मक लेखन करून एकूण 232 पानांचा हा संदर्भ ग्रंथ तयार करण्यात आला आहे. 2023च्या मार्च महिन्यातल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या राज्याचे आदरणीय अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्यामध्ये 75 शहरात अमृतवनांची निर्मिती करण्याचं 10 एप्रिल 2023 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये घोषित केलं होतं. तर त्याचाच एक भाग म्हणून 1 जुलै 2023ला आपल्या राज्याचे वनमंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते या ठिकाणी त्याचा शुभारंभ झाला, उद्घाटन झालं आणि साधारण 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच म्हणजे 7 महिन्यामध्येच राज्यातलं हे पहिलं अमृतवन या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आपल्या पुणे जिल्ह्यासाठी आहे आणि त्याचबरोबर खेड तालुक्यासाठी सुद्धा आहे. आणि विशेष म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी क्रांतिकारी मार्ग अवलंबून आपल्या प्राणाची आहुती दिली असे इथले भूमिपुत्र हुतात्मा शिवराम राजगुरू यांच्या नावानं हे अमृतवन उद्यान प्रत्यक्षात आलंय, याचा देखील आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. राजगुरुनगर अंतर्गत महात्मा राजगुरू अमृतवन उद्यान शिरोली या उद्यानाचा लोकार्पण समारंभ आज संपन्न होत आहे. माननीय वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांच्या पुढाकारानं अमृतकाळाच्या सुरुवातीस महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अमृततुल्य मानल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती व दुर्मिळ वनस्पतींसह इतर महत्त्वपूर्ण वृक्षांची लागवड करून राज्यातील 75 शहरांमध्ये अमृतवन उद्यानांची निर्मिती करण्याचा शासन निर्णय मागच्या वर्षी प्रसिद्ध झाला. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब व खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपरावजी मोहिते पाटील यांनी असे अमृतवन राजगुरुनगर शहरातही व्हावे अशी इच्छा व्यक्त केली व त्याला प्रतिसाद म्हणून माननीय श्री NR प्रवीण सर, मुख्य वन संरक्षक पुणे वनवृत्त पुणे व माननीय श्री अमोल सातपुते सर, उपवन संरक्षक जुन्नर वन विभाग जुन्नर यांच्या पाठबळाने व माननीय श्री संदेश पाटील सर, सहाय्यक वन संरक्षक जुन्नर व माननीय श्री अमित भिते सर, सहाय्यक वन संरक्षक जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली या अमृतवनाच्या निर्मितीस प्रारंभ झाला. आणि आपण सर्वांनी पाहिलेल्या अमृतवनाचे हे स्वप्न सत्यात साकारण्याचं काम राजगुरुनगर वन परिक्षेत्राचे कार्यक्षम वन परिक्षेत्र अधिकारी माननीय श्री प्रदीप रौंदळ सर यांच्या नेतृत्वात श्री दत्तात्रय फापाळे वनपाल शिरोली व श्री सागर तांबे वनरक्षक शिरोली यांनी चोखपणे पार पाडले. तसेच या कामानिमित्त श्री कैलास काळे, श्री बाळासाहेब बरबटे, श्रीमती बळबाई राक्षे यांनी उद्यान निर्मिती व देखभाल यामध्ये विशेष योगदान दिले. माननीय अमोल सातपुते सर, उपवन संरक्षक जुन्नर वन विभाग जुन्नर यांच्या पुढाकाराने सुवर्ण जुळून येऊन दिनांक 1 जुलै 2023 रोजी या अमृतवनाचे उद्घाटन माननीय श्री सुधीरजी मुनगंटीवार साहेब, मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय यांच्या हस्ते पिंपळाचे एक रोपटे लावून या ठिकाणी करण्यात आले. आणि याबरोबरच सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की हुतात्मा राजगुरू अमृतवन उद्यान हे पुणे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातील प्रथम अमृतवन उद्यान ठरले. त्याबद्दल वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांनी जुन्नर वन विभागाचे विशेष कौतुक देखील केले. राजगुरुनगर शहरालगत असलेल्या मोजे शिरोली येथील फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर 282 मध्ये हुतात्मा राजगुरू अमृतवन उद्यान विकसित झाले आहे. उद्यानाचे क्षेत्र साधारणपणे 1 हेक्टर आहे. उद्यानामध्ये मिश्र रोपे लागवड, गणेशवन, दशमूळ वनस्पती, कडुनिंब,
चाफावन, कॅक्टस बाग, फुलझाडे व फळझाडे, तुळसवन, गवत प्रजाती, पंचवटी वन, देववृक्ष, अनेक वेली यांची जवळपास 500हून अधिक प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. या अमृतवनामध्ये नरक्या, अजान वृक्ष, कापूर यासारख्या 300हून अधिक जातींची दुर्मिळ व औषधी वनस्पतींची सुद्धा लागवड करण्यात आली आहे. याबरोबरच उद्यानाच्या 3 गुंठे क्षेत्रामध्ये मियावाकी रोपांची निर्मिती करण्यात आली आहे आणि या उद्यानातील सर्व रोपांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी ठिबक सिंचनाची देखील सोय करण्यात आली आहे. नागरिकांसाठी पंचकर्म मार्ग, सुमारे 500 मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक, विश्रांती स्थळ, योग व व्यायामासाठी जागा तयार करण्यात आहे. तसेच वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी पानस्थळे व वनतळे देखील तयार करण्यात आलेले आहे. उद्यानाची पाहणी व वनक्षेत्राची टेहळणी करण्यासाठी निरीक्षण मनोरा व निवाऱ्यासाठी वनकुटी देखील तयार करण्यात आली आहे. या अमृतवन उद्यानाचा फायदा परिसरातील सर्व नागरिकांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी नक्कीच होईल अशी आशा बाळगतो. जय हिंद. देवराई पुस्तकाबद्दल बोलणार आहे की आजच्या या कार्यक्रमासाठी सगळ्यात प्रथम आपल्या तालुक्याचे लाडके आमदार मोहिते सर इथे आले आणि त्यांनी आपल्या पुस्तकाचं लोकार्पण सोहळ्यासाठी सहकार्य केलं. त्याबद्दल मी लेखिका म्हणून त्यांचे आभार मानते. सर, मी याच तालुक्याची बऱ्याच वेळेला काय होतं की शिक्षक किंवा शास्त्रज्ञ एका बाजूला काम करत असतो, वन विभाग वेगळ्या बाजूला काम करत असतो. परंतु मी गेली 20 वर्ष या वन विभागाबरोबर काम करते आणि मला एक आनंद वाटतो की आमच्या कामाला वन विभागाने नेहमी मदत केलेली आहे आणि आपण एकत्र येऊन काहीतरी काम करू. सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच वेळेला शासनाची ओरड असते की शास्त्रज्ञ काम करतो पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. काही तो इंग्रजी लिहितो, आर्टिकल्स लिहितो, वेगवेगळ्या जर्नल्स मध्ये पब्लिश करत असतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचतच नाही. ही मोठी ओरड असते आणि ही ओरड कमी करण्यासाठी सातपुते सरांनी एक कल्पना मांडली. मॅडम, तुम्ही खूप काम केलंय, थोडं आपण मराठीत लिहूया, लोकांपर्यंत जाऊ दे आणि लोकांना कळू देत की देवराईत काय आहे. म्हणून सातपुते सरांचीच कल्पना आहे हे पुस्तक मराठीत असावं आणि सातपुते सरांनी आम्हाला थोडंसं प्रोत्साहन दिलं. म्हणे आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून हे पब्लिश करू असं सांगितलं. मग आम्ही लिखाणाला सुरुवात केली मराठीतून लिहिणं थोडंसं अवघड जात होतं सर, परंतु आम्ही तो प्रयत्न केलेला आहे आणि यासाठी म्हणजे आमचं एक लेखिका आणि आम्ही लेखक दाम्पत्य म्हणून आम्हाला असं वाटलं की थोडं सरांचे ऋण व्यक्त केले पाहिजे. म्हणून आमच्या दोघांतर्फे आम्ही प्रथम सातपुते सरांचा एक सत्कार घेतो छोटेखानी. तर मी रांगाले सरांना विनंती करेल की त्यांनी सातपुते सरांचा एक सत्कार करावा. सर प्लीज. तालुक्याचे आमदार इथे उपस्थित आहेत आणि म्हणून मी असं रांगाले सरांना रिक्वेस्ट करेल की आमदार सरांचा कृपया करून सत्कार करावा. महिला आहेत, छोट्या मुली आहेत, काय आहे आणि आपल्या पुस्तक काय आहे ते लक्षात घ्या. देवराई ही संकल्पना खूप जुनी आहे. अगदी आपण वेदात गेलो, वेदापासून आहे की बाबा जंगल देवासाठी राखलं जातं, जंगल देवासाठी राखलं जातं आणि मग त्या देवाच्या भक्तीने किंवा आपण देवाच्या भीतीने का म्हणा तर देव जंगल संवर्धित करायला लागतो की बाबा तिथली वनस्पती महत्वाची आहे. मग ती बऱ्याच गोष्टींना आश्रा देते, आपल्याला जीवन देते, पाण्याचा स्रोत देते. म्हणून ही देवराई. आता ही देवराई एक झाडाची सुद्धा असते. म्हणजे तुम्ही म्हणाल की देवराई म्हणजे खूप जंगलच दिसलं पाहिजे का? नाही. तर ती देवराई एक झाडाची सुद्धा असू शकते. त्याला आपण म्हणतो स्थलवृक्ष. काय म्हणतो? स्थलवृक्ष. तर ही स्थलवृक्ष सुद्धा आपल्याकडे आहेत. काही देवराया इतक्या मोठ्या आहेत
की एक मला मांजरमाळची देवराई किंवा कोल्हेवाडीची वरची देवराई आपण म्हणतो की जुन्नर वन विभागातली सगळ्यात मोठी देवराई म्हणून ओळखली जाते मांजरमाळ देवराई. तर ती सगळ्यात सुंदर देवराई आहे. तर अशा मोठ्या अनेक हेक्टरच्या सुद्धा देवराई असू शकतात. तर देवराई ही संकल्पना अशी आहे की देवासाठी राखलेलं जंगल. आणि आपण निसर्गप्रेमी आहोत. आपण म्हणतो बऱ्याच वेळेला देवता पाहिली नाही. हे पंचमहाभूत म्हणजेच आपली देवता आहे. पंचमहाभूत ही आपली देवता आहे. आणि या पंचमहाभूतांचा अभ्यास किंवा या पंचमहाभूतांची जिथं भक्ती केली जाते ती असते देवराई. आणि या देवराई आपल्याकडे आहेत. आज आपण विकासाकडे चाललेलो आहोत. आणि या विकास करताना बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की जंगलाचा ऱ्हास झालेला आहे. आणि या जंगलाचा ऱ्हास होताना मात्र आपण देवराई वाचवलेली आहे. कारण की ती देवाची जागा आहे. ती देवाची जागा आहे. आणि मग ही देवाची जागा राहिलेली आहे. तर या देवाच्या जागेत अनेक औषधी वनस्पती आहेत. अनेक अशा वनस्पती आहेत की त्या फक्त स्थानबद्ध आहेत. त्या फक्त तिथेच सापडतात. अशा अनेक वनस्पती आहेत की त्या इतक्या मोठ्या आहेत की आपण त्याला 2-3 जणांनी मिठी मारली तरी सुद्धा त्या आपल्या मिठीत येत नाही. असे अनेक मोठे मोठे वृक्ष पण या देवराईत आहेत. आणि मग अशा या देवराईचं संवर्धन करण्यासाठी आपण हे देवराई पुस्तक, देवराई संकल्पना तुम्हाला कळावी यासाठी या पुस्तकाचं लिखाण केलेले. तर आपल्या जुन्नर वन विभाग म्हणजे जुन्नर वन विभाग म्हणजे जुन्नर, आंबेगाव, शिरूर, चाकण एवढ्या वन विभागात आपण 101 देवरायांची नोंद केलेली आहे. या 101 देवरायांमध्ये 2 देवराया अशा आहेत की त्या मानव निर्मित आहेत. त्या देवराया मानव निर्मित आहेत. तर एक देवराई आहे ती अवसरी घाटातली आहे की जी मानव निर्मित आहे. आणि दुसरी देवराई आहे की जी आपण शिवनेरी किल्ल्यावर केलेली आहे. कारण की आपलं शिवनेरी भूषण आहे की नाही आपल्या तालुक्याचं. तर त्या शिवनेरी भूषण आहे. आणि शिवाई देवीची कृपा आपल्या सगळ्या जुन्नर फॉरेस्ट डिव्हिजनवर असावी म्हणून आपण तिथे शिवाई देवीच्या राईची निर्मिती केलेली आहे. आणि आदरणीय सातपुते सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथे वृक्षारोपण केलेलं आहे. आणि आपली एक कळकळीची म्हणजे आपण या तालुक्यात राहतो तर प्रत्येकाने त्या शिवनेरीवर जाऊन एक आपलं झाड लावायचंय की जेणेकरून आपली देवराई काही वर्षानंतर खूप फुलेल आणि सगळ्यांना सुंदर दिसेल. तर या देवराया आपल्याकडे अशा 101 आहेत. त्यामध्ये आपण 815 वनस्पतींची नोंद केली आहे की ज्या फुलं येणाऱ्या वनस्पती आहेत. आणि 36 वनस्पती अशा आहेत की ज्याला फुलं येत नाही त्याला पुष्प वनस्पती म्हणतो, नेचेवर्गीय आहेत. अशा 36 वनस्पतींची आपण नोंद केलेली आहे. आता हे काम करताना आम्हाला असं लक्षात आलं की त्या देवराया वेगवेगळ्या प्रकारमध्ये आपण केल्या की अशा देवराया आहेत. काही 8 देवराया अशा आहेत की ज्या अत्यंत सुंदर आहेत. अत्यंत सुंदर आहे म्हणजे एवढ्या विकासाच्या धगधगीत सुद्धा त्या देवराया अशा सुंदर म्हणजे तिथे कुठलाही विकासाचा स्पर्श झालेला नाहीये. त्यात खरोखर तिथे देवाचा तांदळाच आहे अजून सुद्धा. आणि देऊळ बांधायची तिथल्या ग्रामस्थांनी इच्छा नाही ठेवली. तिथे देऊळ नकोय, आम्हाला जंगलच हवंय. आणि त्या लोकांनी त्या संवर्धित केलेल्या अशा 8 देवराया आहेत. 35 देवराया आहेत की ज्याच्यावर बहुतेक विकासाचा परिणाम होतोय. आणि 8 देवराया अशा आहेत की त्या विकासाखाली गेल्या. म्हणजे पूर्वी देवराया होत्या पण त्या विकासामध्ये निघून गेल्या म्हणजे खराब झाल्या किंवा नष्ट पावल्या. त्यामध्ये प्रामुख्याने एक चिलेवाडीची देवराई आहे आणि एक आहे गंगाळदरेची देवराई. तर आपल्या जुन्नर तालुक्यात जसा साग आहे तसं कळंबाचं वृक्ष पण खूप पूर्वीपासून ओळखला जातो की कळंब वृक्ष. आणि तो कळंबा वृक्षाची ती राई होती. पण ते गंगाळदरे धरण करताना जंगल गेलं, लोकांनी देऊळ उचलून दुसरीकडे नेऊन ठेवलं आणि देवराई राहिली नाही, फक्त देऊळ राहिलं. आता ही देवराई मधलं देवाला महत्व आहेच. पण एक लक्षात घ्या
की तिथे मोठं देऊळ बांधायचा अट्टहास नकोय आपला. बऱ्याच वेळेला आपल्या ग्रामस्थांची इच्छा असते की तिथे मोठं देऊळ झालं पाहिजे, लोक आली पाहिजेत. लोक येऊ देत, लोकांनी जंगल पाहावं, जंगलातलं निसर्ग पाहावा. परंतु ते आपण जेव्हा देऊळ बांधायला जातो तेव्हा तिथला अधिवास संपतो आणि त्या अधिवास संपल्यावर तिथल्या वनस्पतींचं जे महत्व आहे ते संपलेलं असतं. त्यामुळे माझी अशी कळकळीची लोकांना विनंती आहे, ग्रामस्थ जे आहेत, की आपल्याकडे जर देवराई असेल तर तिथे देऊळ बांधायचा अट्टास करू नका. कारण की ते देऊळ बांधताना खूप गोष्टींवर परिणाम होत असतो. अधिवास निर्माण करणं खूप अवघड आहे. निसर्गाने दिले ते निर्माण करणं खूप अवघड आहे. त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की जी देवराई आहे तिथं तो तांदळा असू दे. तांदळा म्हणजे एक दगड असतो, त्याला आपण तांदळा म्हणतो आणि तो देव म्हणून आपण पूजत असतो. आणि त्या तांदळाचीच पूजा करा. म्हणजे त्याला खूप शेंदूर बिंदूर भासायची गरज नाहीये. तो तांदळा शक्यतो असा असतो की एक मोठ्या वृक्षाखाली ठेवला जातो आणि हे वृक्ष देवता असते, ती जंगलाचं संरक्षण करत असते. अशा आपल्याकडे अनेक छान देवराया आहेत. देवराया ह्या मातृसत्ताक आहेत. हे एक गोष्ट सांगायची महत्वाची आहे. कारण की मातृसत्ताक काय आहे, मातृजननी आहे. काही देवराया शिवाच्या आहेत. शिव हा सुद्धा निर्मितीचा देवता आहे. मारुतीची देवराई आहे. मारुती सुद्धा शिवाचंच रूप आहे. त्यामुळे मारुतीची राई आहे. एक लक्षात घ्या, ज्यांनी निर्मिती केली त्यांना आपण तिथे पुजतो. मग जो निर्माण करतोय त्याला का धक्का द्यायचा आहे, उलट त्याला संवर्धित करायचं आहे. आणि म्हणून आपण या देवराईची आपण इथे मांडणी केलेली आहे. हे पुस्तक वाचताना तुम्हाला वनस्पती शास्त्रीय नावं दिलेली आहेत. शक्यतो काय होतं, बऱ्याच वेळेला वनस्पती शास्त्रीय नाव माहिती नसतात, तर एकदम अपडेट म्हणजे आज काय नाव आहे त्या झाडाचं तेच दिलेलं आहे. त्याचबरोबर लोकल नावं पुस्तकात दिली आहेत की आपल्या कर्मचाऱ्यांना झाड ओळखता यावं म्हणून. तर अशा पद्धतीने प्रत्येक ते देवराईचं जिओ लोकेशन दिलेलं आहे. त्यामध्ये कोणते प्रामुख्याने झाडं आहेत त्यांची ओळख करून दिलेली आहे. तर हे पुस्तक अभ्यासासाठी आहे, त्याचबरोबर लोकांसाठी आहे. दुसरी गोष्ट आहे की यामध्ये ज्या वनस्पती दिल्या हे लोकांना कळल्या तर तुम्हाला तुमच्या गावात काय वनस्पतीचा वारसा आहे हे कळेल. कोणत्या वनस्पती औषधी आपल्याकडे आहेत हे कळेल. कारण की आज लक्षात घ्या, वनस्पतीची ओळख लोकांना राहिली नाही. त्यामुळे आपण आज आपली औषधं तयार करायला कुठेतरी मागं पडतोय. त्यामुळे आज आपल्याला ही गरज आहे की आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे कुठल्या खरोखर औषधी वनस्पती मिळतात आणि मग त्या औषधी वनस्पती खरोखर औषधी आहेत तर त्याची औषधं झाली आहेत का याचाही अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्वांना उपयोगाचं आहे. जे लोक औषध निर्माण करतात किंवा त्यांनाही त्या झाडांची ओळख होईल. पण हे सगळं करताना निसर्गातून उचलताना संवर्धन हा फार महत्वाचा विषय आहे. संवर्धन करा, झाडाचं संवर्धन करा. झाडाची मूळ ओळख करण्यासाठी त्या राईचा उपयोग करा. तिथून उचलू नका, नाहीतर ती वनस्पती तिथून संपेल. हे लक्षात घ्या. हे देवराई पुस्तक तुम्ही वाचा, त्याच्या प्रतिक्रिया द्या असं मला वाटतं. कारण की पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला त्या पुस्तकात काय लिहिले हे लक्षात येणार नाही. आमचे जिल्हा परिषद सदस्य बाबाशेठ काळे असतील, निवासेनेचे जिल्हा प्रमुख धनंजय बापू पटारे असतील आणि त्यांचं या ठिकाणी पुस्तकाचं लोकार्पण झालं. असे रांगडे मॅडम असतील, रांगडे सर असतील. या ठिकाणी आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये मागाचे सरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पहिलं उद्यान या ठिकाणी झालेलं आहे. खेड तालुक्यामध्ये असे पश्चिम भागामध्ये साहेब आपल्या खरपूड या ठिकाणी सुद्धा औषधी वनस्पतीचं चांगलं क्षेत्र तयार केलेलं आहे. खेडमध्ये वांद्रा असेल, या ठिकाणी पश्चिम पाट्यामध्ये खरपूड असेल, या आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी वन क्षेत्र झालेलं आहे. आम्हाला सुद्धा तुम्हाला एवढं सांगायचं आज या ठिकाणी बिबट्याचं सुद्धा वावर वाढलेला आहे सर. या ठिकाणी आपण या खेड तालुक्यामध्ये काही ठिकाणी माणसाचं बरेच काही समजा मृत्यू झालेला आहे, काही ठिकाणी जनावरांचा सुद्धा दगा झालेला आहे.
पण निश्चितपणे या ठिकाणी आपण चांगली आपली टीम या ठिकाणी काम करत आहे. दुसऱ्या आवर्जून सांगायचं म्हणलं, मगाशी मी आवर्जून या ठिकाणी सांगितलं, पोलीस खात्यापेक्षा सुद्धा वन व रक्षक हे यांची तब्येत फिटनेस एकदम ओके आहे. कारण आपल्याला जंगलामध्ये फिरावं लागतं. जंगलमध्ये ज्यावेळेस आपण हे काम करत असतो, निश्चितपणे आम्हाला तुमचा अभिमान आहे. मी जास्त काही आता बोलणार नाही. साहेबांनी, आपले रंगनाथ साहेब, नायकडे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांनी सुद्धा वन क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे. मी या ठिकाणी असाच उपक्रम तुम्ही चालू ठेवावा. या ठिकाणी टेकडी होतं, टेकडीचं वर्ण संरक्षण या ठिकाणी चांगलं नंदनवन झालेलं आहे. खेड तालुक्यामध्ये अजून या ठिकाणी जर काही करायचा वेळ असेल तर निश्चितपणे करावं, हे तुम्हाला त्या निमित्तानं हेच आवाहन करतो. आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आदर सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. का शासनामध्ये जे काही 14 प्रमुख विभाग आहेत, त्या 14 प्रमुख विभागापैकी सर्वात वरच्या दर्जाचा किंवा ज्याला अग्रक्रम दिला जातो, मग सामाजिक बांधिलकीतून असेल, शासनाच्या जबाबदारीच्या बांधिलकीतून असेल, तर अशा एका महत्वाच्या विभागाचे तुम्ही प्रतिनिधी आहात. तुमची स्वतःची पुण्याई असेल, तुमच्या आईवडिलांची पुण्याई असेल. खरं सांगतो तुम्हाला, विशेषतः नवीन जे काही माझे सहकारी इथे आलेले आहेत, तर तुमचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणून तुम्हाला हा विभागामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. 2 गोष्टी असतात, काही एक माता असते आणि एक माती असते. फक्त एका वेलांटीचा फरक असतो, परंतु माता जन्म देत असते आणि माती संगोपनाचं काम करत असते. तुमचा प्रपंच, तुमचे जे काही दैनंदिन व्यवहार ज्याच्यावर चालू आहेत, ती सरकारी नोकरी ह्या वन विभागाच्या माध्यमातून, मग तो वनमजूर असेल किंवा आमच्यासारखे फार वरिष्ठ पदावर PCCF हॉब पर्यंत गेलेले अधिकारी असतील, हे सर्वजण आपण एक वन अधिकारी म्हणून वावरत असतो. आणि मला आवर्जून सांगायला अभिमान वाटतो का वन विभागामध्ये काम करत असताना सर्वात आत्मिक समाधान देणारा 2 प्रकारचे समाधान असते जीवनामध्ये. एक बाह्य समाधान असते, एक आत्मिक समाधान असतं. बाह्य समाधान कदाचित तुम्हाला पोलीस विभागामध्ये, रेव्हेन्यूमध्ये मिळू शकते, पण खऱ्या अर्थानं आत्मिक समाधान जे आहे ना, हे फक्त वन विभागच देऊ शकतो. म्हणून मी नेहमी सांगतो का मी पुण्यामध्ये मग विजय भटकर सर असतील किंवा आपले रघुनाथ माशेलकर असतील, विश्वनाथ कराड सर, आम्ही सर्व 4-5 लोकांनी एकत्रित येऊन ही पार्श्वभूमी यासाठी आणणार ना का बाबा, आम्ही विचार केला का सैनिक जसं सीमेवरती सैनिक रक्षण करत असतात म्हणून आपण सुखी आहोत का आनंदी आहोत, तद्वत आपण दैनंदिन जीवनामध्ये वृक्ष लागवडीचं, वृक्ष संवर्धनाचं किंवा पर्यावरण रक्षणाचं जे काम करत आहात, त्याच्यामुळे समाज व्यवस्था आनंदी आहे का हॅपी आहे. त्यामुळे मी असे एक नवीन संकल्प मांडला आणि तो खारगे साहेबांनी उचलून धरला आणि शासनाने देखील त्याला दुजोरा दिला. फक्त शासन निर्णय निघाला नाही. वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षण ही देखील राष्ट्रभक्ती आहे. अशा प्रकारचं संमेलन गेले 6 वर्ष आपण सातत्याने पुणे शहरात भरवत आहोत. त्याला मग महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाकडून 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये मिळतात. ही घोषणाची बाब आहे. आपल्याला देखील राष्ट्रभक्ताचा दर्जा दिला किंवा मिळावा अशा प्रकारची धडपड होती. विशेषतः आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आज ज्यांचा सन्मान केला त्यांना आणखी प्रोत्साहनात्मक अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी ज्यांच्या शुभ हस्ते तुमच्या पाठीवर चांगलं काम करावं अशा प्रकारच्या सदिच्छा ज्यांनी दिल्या ते आपल्या तालुक्याचे अतिशय कर्तव्यदक्ष आमदार. आपल्याला वाटतं का अण्णा फार आमदार आले, उशीर झाला वगैरे, तुम्हाला माहित नसेल. तुम्हाला एकच अभ्यासक्रम आहे आणि त्या अभ्यासक्रमाला चिपकूनच तुम्ही काम करत आहात आणि अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न कधी तुम्हाला सोडवावे लागत नाही. परंतु लोकप्रतिनिधी यांचं कार्य जे असतं, मग आमचे बाबाजी शेठ काळे साहेब असतील, भगवान शेठ पोखरकर असतील, इथे भांबुरे साहेब असतील, अनेक जे लोकप्रतिनिधी आहेत मंत्रालयात काम करत असताना मी पाहिलंय, त्यांचा कोणताही क्षण असा नसतो का तो वैयक्तिक जीवनासाठी ते खर्च करू शकतात आणि फार खडतर होत असतं. बाहेरून दिसतं तसं चकाकी तसं नसते. आपण फार सुखी आहोत का टेबलच्या पलीकडे तुम्ही आहात. त्यांची प्रकृती, त्यांचा वेळ, त्यांचा श्रम, त्याचे कौटुंबिक त्याग, अनेक गोष्टी त्याच्यात असतात. विशेषतः अण्णा आपण आलात आणि एक असतं आपल्या तालुक्यात कार्यक्रम होत आहे, तालुक्याचे जे काही कुटुंब प्रमुख आहे किंवा जे इंजिन आहे त्यांच्या हस्ते आपल्या पाठीवर थाप पडावी म्हणून अण्णा प्रथम आपल्याला मी मनपूर्वक धन्यवाद देतो.
त्याचबरोबर आपले उपवन संरक्षक सातपुते साहेब, तुमचं दैनंदिन त्यांच्या जीवनात संपर्क आला असेल, परंतु अतिशय कर्तव्यदक्ष, काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याची जी काही त्यांचं कामाची शैली असते सातपुते साहेब. त्याचबरोबर आता सर्वांचं नामोल्लेख मी करत नाही, संदेश ते व्यासपीठावर आहे, परंतु रांगडळे मॅडम आणि त्यांचे मिस्टर जे आहेत सर, तर त्यांच्या बरोबर मी खूप काम केलेलं आहे. मग ते बायोडायव्हर्सिटीचं असेल किंवा त्यांच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून असेल, त्या दोघाही पती पत्नींना फार योगदान दिलेलं आहे. परंतु अण्णांना एक विनंती आहे, फक्त तुम्ही फार थोडक्यात बोलणार. अण्णा मला सांगितलं की तुम्ही थोडक्यात बोला, कारण कीर्तनकार काय 2 तास थांबवणार नाही. पण थोडक्यात मी सांगतो अण्णा, तुमच्याकडे एक आमची विनंती आहे का मी कोल्हापूरला उपवन संरक्षक असताना ह्या देवरायांचं बरं खूप काम केलं होतं मी पण तिथे, आणि तिथे देवराया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहेत तशा. परंतु हे करत असताना आता पाहिलं असेल बदलती समाज व्यवस्था फार ढासळत आहे, आणि त्यामुळे देवाच्या मूर्त्या चोरून नेतात लोक, काही घंटी चोरून नेतात. आणि आता तसा प्रकारचा जो पूर्वी 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी जो काही देवावरती श्रद्धा होती किंवा गाढा विश्वास होता, तो विश्वास हळूहळू ह्या चंद्रवादी संस्कृतीमुळे म्हणा किंवा विकासाच्या कामाच्या गतीमुळे म्हणा कमी होत चाललाय. तुम्ही कोल्हापूरला असताना एक डीपी प्लॅन असतो, आणि डीपी प्लॅन तयार करतामध्ये उपवन संरक्षक हे त्यामध्ये सदस्य असतात. मला पुण्याचं माहित नाही, पण मी राजेश देशमुख साहेबांना बोलेल, नक्की बोलेल. तर पुणे शहराचा ज्यावेळेस डीपी प्लॅन किंवा पुणे जिल्ह्याचा ज्यावेळेस डीपी प्लॅन तयार होईल, त्यावेळेस ह्या ज्या काही डॉक्युमेंटेशन या रांगडळे मॅडमने केलेले आहे किंवा इतर पूर्वीच्या आपल्या कार्ययोजनामध्ये काही त्या देवराई आहेत, या देवरायांच्या आजूबाजूला 50 मीटर असेल, 100 मीटर असेल, इथे कन्स्ट्रक्शन होऊ नये अशा प्रकारची प्रोव्हिजन त्या डीपी प्लॅन मध्ये करता येते. कोल्हापूर जिल्ह्याला तशी मंजुरी मी स्वतः मिळवलेली आहे. तर इतकं चांगलं कार्य केल्यानंतर देखील असं वाटतं आपल्याला नुसतं देवाचं का देवीचं नाव दिलं ते जंगल संरक्षित राहील असं फार आता अलीकडच्या काळामध्ये एक रामराज्याची स्वप्न पडल्यासारखं आहे, तसं होत नाही. परंतु त्यातल्या ते एक ओएसिस म्हणून किंवा एक हिरवळ म्हणून मध्यभागी काहीतरी असा हृदयस्थानी म्हणून आपण या देवरायांचा जो काही जतन करतो याची जागृती आपण करावी. ते आमचं काम आहे. आता खरं कीर्तनकार प्रवचनकाराने त्या भागातल्या देवराया कोणत्या आहेत त्याच्यावर श्रद्धा होईल. पूर्वी वाचायचं त्या देवरायाच्या मधलं झाड तोडलं तर देवीचा कोप होईल, देवाचा कोप होईल वगैरे, म्हणून त्या श्रद्धेपोटी त्या देवराया जतन केल्या आहेत. त्याचं फार मोठं महत्व या सध्याच्या पर्यावरण रक्षणामध्ये आहे. आपल्याला माहिती असेल का ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट नष्ट होते, त्याला आपण रेअर अँड एंडेंजर्ड स्पेसीज म्हणतो, अशी ज्यावेळेस एखादी वनस्पती नष्ट होते त्याचं मूळ जे उगम आहे त्याचा पूर्वज कुठे शोधायचा असेल तर तो पूर्वज आपल्याला ह्या देवरायांमध्ये मिळतो, आणि त्याच्यापासून आपण मग मल्टिप्लिकेशन करून पिशिकल्चरनी म्हणा किंवा सीड पासून म्हणा जनरेशन करून आपण करतो. मी नागपूरला असताना राज्यातलं सर्वात हेवी सर्कल मी सांभाळलं, मला तिथे फार चांगले अनुभव आले. मग वन्य प्राण्यांच्या दृष्टीने असेल किंवा तुमच्या पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने असेल. अण्णा, जसं आपण बदलत्या काळामध्ये पाहतो का पूर्वी आपल्याकडे मोबाईल नव्हता, पूर्वी रस्ते नव्हते, दळणवळणाची साधने कमी होती, आणि ते आता बदलत्या काळामध्ये गरज निर्माण होत आहे. तसंच ह्या वन विभागाची कार्यपद्धती पूर्वी 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी फार वेगळ्या स्वरूपाची होती, आणि आता आमचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक ताण आहे. त्यांना मृदुंगमणीची भूमिका करावी लागते. मृदुंग जसं एका बाजूने ठोकत असतो त्यांना लोकांचा प्रक्षोभ असतो, कारण आता अलीकडच्या काळात कोणता प्रश्न कधी निर्माण होईल तसं सांगता येत नाही. तसं बदलत्या काळामध्ये हा बिबट्यांचा प्रश्न जो आहे नाही म्हटलं तरी हा आ वासून उभा आहे. पूर्वीच्या काळी सोशल फॉरेस्ट्रीला कोणी पदस्थापना मागत नव्हते, आता सोशल फॉरेस्ट्रीला सर्वात जास्त स्पर्धा सोशल फॉरेस्ट्रीमध्ये पदस्थापना पाहिजे अशा प्रकारची मी जेव्हा पुण्याला DCF असताना किंवा CF असताना मी त्या कमिटीत मेंबर असताना पाहिलेलं आहे की कशाचं द्योतक आहे. तर लोकांना विशेषतः कौटुंबिक जे असतं प्रेशर फार आहे, कुटुंबातलं सौख्य पूर्ण हिरावून घेतलं जात आहे. तरी देखील मी तुम्हाला सर्वांचं तुमचं मनपूर्वक कौतुक करतो. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये तुम्ही हे बिबट्याचा प्रश्न असेल, संरक्षणाचा प्रश्न असेल, अतिक्रमणाचा प्रश्न असेल, जी काही तुटपुंजी आपल्याकडे साधन सामुग्री आहे, जो काही स्टाफ आहे त्याच्यामध्ये विशेषतः चांगलं काम चालू आहे. परवा मला अनेक लोकप्रतिनिधी मला भेटत असतात त्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने. आमच्या स्मिता राजहंस मॅडम इथे आहेत, ते अनेक आंबेगावच्या कीर्तनात जातो मी, तिथे मला सांगतात लोक चांगले मॅडम काम करतात. आम्हाला पण बरं वाटतं आमचं कोणीतरी वंशज कुणीतरी पूर्वज असं होतं तसं चांगलं काम करत आहे, त्याचा अभिमान वाटतो. इथे चाकणला चांगले परिषद अधिकारी आता सध्या मिळालेले आपल्याला. पूर्वीचे महाजन पण चांगले होते, हे देखील कर्तव्यदक्ष काम करत चांगले अधिकारी ठाणे सर्कलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. विशेषतः चांगली टीम इथे आहे. परंतु याच्यामध्ये कसं असतं कामाची व्याप्ती फार मोठी आहे. टीम वर्कनी तुम्ही काम केलं
तर फार चांगलं यश घडू शकतं. विशेषतः त्याच्यामध्ये सातपुते साहेब तुम्ही ही जी कल्पना मांडली त्यांना चांगलं जे दिलं, विशेषतः देवळांच्या बाबतीत मी पुन्हा पुन्हा सांगतो का जसं तुम्ही ते गिब्सनचं पाहिलं असेल, आपण हिवऱ्या रेस्ट हाऊसला गेला असेल, अण्णा तिथे एक सुंदर भारतातलं एक चांगलं संकलन तिथं वनस्पतींचं होतं. परंतु डेव्हलपमेंटच्या काळामध्ये माणिकडो धरण झालं, त्याचं त्या कॅचमेंटमध्ये ते संपूर्ण बुडून ते गेलं. त्याला फार वाईट. ते आपण स्मारक पण उभारलेलं. पहिले कॉन्झर्वेटर जे होते आपल्या राज्याचे ते अलेक्झांडर गिब्सन, त्यांच्या नावाने आपण स्मारक पण केलेलं आहे. पण त्यांचं मला सर्वात काय ते स्मारक जरी आहे तिथे, परंतु सर्वात त्यांचा जो वनस्पतीचा ठेवा होता तो त्या माणिकडोच्या क्षेत्रामध्ये, बुडीत क्षेत्रामध्ये गेला. त्याचं मला फार वाईट वाटलं. त्यामुळे अशा प्रकारचा ठेवा कमीत कमी ह्या देवळांच्या निमित्ताने जतन राहील अशा प्रकारची मी यांना विनंती करतो. त्याचबरोबर अनेक मंडळी इथे आहेत, त्यांचा नामोल्लेख करायला पाहिजे, कारण मला उद्या त्यांच्यापासूनच परत जायचं आहे. विशेषतः या निमित्ताने शिरोली गावच्या प्रथम नागरिक आमच्या देखणे मॅडम, त्याचबरोबर आमचे संकेत उगले आहेत, कमी काय स्मिता राजहंस आहेत, पोखरकर साहेबांनी माझा नामोल्लेख केला, भांबोरे साहेब. तर मग कशी वाटली आपल्याला आजची बातमी? आमच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.